मंडळी, काल देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने हातात मोबाईल आणि कागदपत्र घेऊन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर कळकळीची विनंती केली. माय लॉर्ड, दिल्लीच्या रस्त्यावर संसद भवनाकडे जाणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यावर पोलिसांनी कशा प्रकारे लाठीचार्ज केला, कसे अश्रुधुराचे नळकांडे फोडले, त्याचा हा व्हिडिओ एकदा बघा. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वतःहून दखल घ्यावी, पण त्यावर समोरून क्षणाचाही विचार न करता उत्तर आलं, आम्हाला व्हिडिओ पाहण्यात अजिबात रस नाही, आमचा आणि तुमचा वेळ वाया घालू नका. पण मंडळी, वेळ नाही या एका शब्दामुळे आज देशातील तरुण पिढी आणि आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर काय भयानक परिणाम होतोय तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. एक नागरिक म्हणून आपण हे मान्य करतो की कोर्टात लाखोंनी केसेस प्रलंबित असतात आणि न्यायाधीशावर कामाचा प्रचंड तणाव असतो. पण मग सर्वसामान्यांच्या मनात एक साधा प्रश्न येतो, आपले संविधान या देशात सर्वोच्च न्यायालयाला रक्षक मानतं. पहिलं म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणं, दुसरं म्हणजे संविधानाची मूल्ये अबाधित राखून प्रशासनाला कायद्याची चौकट दाखवणं, आणि तिसरं म्हणजे जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा सामान्य माणसाला न्यायाची शेवटची आशा म्हणून कोर्टाचा दरवाजा ठोठावता यावा. पण जेव्हा त्याच न्यायालयाच्या पायऱ्यावर उभा राहून एक वकील देशातील तरुणावरील लाठीचार्जचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कोर्टाकडून वेळ वाया घालू नका असे उत्तर येतं. जर मूलभूत हक्कांचे रक्षण करणं हेच न्यायालयाचं सर्वोच्च काम असेल तर देशाचे भविष्य असलेल्या तरुणांचा विषय वेळ वाया घालवणारा कसा ठरू शकतो? ज्या दिल्लीमध्ये देशाची मुख्य न्यायव्यवस्था बसते तिथेच 20 दिवस शांततेत आंदोलनाला बसलेल्या तरुणांना रस्त्यावर हुसकावून लावायला पोलिसांकडे वेळ होता. त्यांच्यावर लाठ्या उचलायला, अश्रुधूर सोडायला प्रशासन तत्पर होतं. पण आंदोलनाला बसलेल्या त्या तरुण मुलांचे म्हणणे ऐकून घ्यायला कोणाकडे वेळ नव्हता. आणि जेव्हा हेच मुलं आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना थेट काही नेत्यांकडून आतंकवादी म्हणून हिणवलं जातं. आता या संपूर्ण आगीची सुरुवात नेमकी कुठून झाली? या संघर्षाच्या मागे एक असा शब्द आहे ज्याने देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाला थेट ठेच पोहोचवली. या वादाची सुरुवात याच न्यायालयात एका प्रसंगादरम्यान बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणण्यापासून झाली होती. न्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केलं की हा शब्द बोगस पदवी विकणाऱ्या किंवा फ्रॉड करणाऱ्यांसाठी होता, प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी नव्हता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या शब्दानं आधी तरुणांच्या जखमीवर मीठ चोळलं, आज त्याच न्यायालयातून आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही असा शब्द बाहेर पडतो. मंडळी, आज देशातील बेरोजगारीची परिस्थिती काय आहे? UPSCच्या अवघ्या 1000 जागांसाठी लाखो मुलं दिवस रात्र एक करतात. एका खुर्चीसाठी शेकडो मुलांची स्पर्धा असते. एवढी मेहनत करूनही मुलं परीक्षेला बसतात आणि शेवटी समजतं की पेपर लीक झाला. 60 लाख मुलांची मेहनत एका रात्रीत पाण्यात जाते. नीट सारख्या देशातल्या मोठ्या परीक्षेत 5-5 लाखात पेपर विकले जातात. अशा वेळी 5-5 वर्ष एका लहानशा खोलीत बसून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांना कॉक्रोच म्हणण्यापेक्षा 5 लाखात पेपर विकणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेवर आणि या बाजारावर कडक प्रश्न का विचारले जात नाही? सर्वोच्च न्यायालयावर आपल्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयाचा आपण मनापासून आदर करतो. आज देशातील तरुणांना कोणती मोठी क्रांती नको आहे, त्यांना फक्त 3 साध्या गोष्टी हव्या आहे. पहिली म्हणजे जेव्हा ते अभ्यास करून परीक्षा द्यायला जातील तेव्हा तो पेपर विकला जाणार नाही हा विश्वास हवा आहे. दुसरी म्हणजे भरती प्रक्रिया वेळेवर आणि प्रामाणिकपणे पूर्ण व्हावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर त्यांच्यावर अत्याचार झाला तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यावर त्यांच्या दुःखाला प्राधान्य दिलं जावं. मंडळी, या संपूर्ण आंदोलनामागे एक असा शांत पण भयानक मुद्दा आहे ज्यावर कोणीच बोलत नाही. तो म्हणजे वय निघून जाणं आणि मुलावर येणारा भयानक मानसिक ताण. एक सामान्य घरातील मुलगा वयाच्या 21व्या वर्षी स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेसाठी शहरात येतो. एका छोट्या 10x10च्या खोलीत 4-5 मुलांसोबत राहतो. रात्रीचा दिवस करून 4-5 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करतो. पण घडतं काय? परीक्षेचा फॉर्म भरल्यापासून ते निकालापर्यंत 2 ते 3 वर्ष निघून जातात. कधी पेपर लीक होतो म्हणून परीक्षा रद्द होते, तर कधी केस कोर्टात अडकली म्हणून स्थगिती येते. यात मुलांचे वय 25 वरून 28, 28 वरून 30 कधी होतं हे त्यांना कळत नाही. जेव्हा एखाद्या मुलाचे वय निघून जातं तेव्हा त्याचे 1 वर्ष वाया जात नाही, तर त्या एका कुटुंबाची स्वप्न आणि भविष्याची आशा कायमची संपते. आज देशात हजारो मुलं या मानसिक तणावाखाली जगत आहे. रोज सकाळी उठून लायब्ररीत जायचं आणि रात्री घरी आल्यावर माझे पुढे काय होणार या भीतीने उशीत तोंड लपवून जगायचं. अशा वेळी जेव्हा हेच मुलं आपल्या आयुष्याची, आपल्या हक्काची आणि वाया गेलेली वयाची मागणी करायला रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जातात. जर या भ्रष्ट व्यवस्थेमुळे मुलांचे वय निघून जात असेल तर त्या मुलांचा आक्रोश न्यायालयासाठी किंवा सरकारसाठी वेळ वाया घालवणारा कसा ठरू शकतो? हा खरा सवाल आहे. तर मंडळी, या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे? न्यायालयाची भूमिका योग्य होती का? कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.